खेळण्यासाठी खास करून ज्यांना आपण गावाहून थेट आज या डोंबिवली नगरीमध्ये पाहिलं. चला संघाला मैदानाच्या आतमध्ये त्वरित या. संजयजी सकपाळ साहेब स्वतः विनीत सकपाळ याचे पिताश्री त्यांचेही आगमन झालेले पाहायला मिळत आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 आपण पाहत आहोत आणि काही विशेष सन्मान करण्यात येतील या व्यासपीठावरती. परंतु SKMB अर्थात SK संदीप कदम सर आणि मंगेजी बिलोसे साहेब यांच्या नावाचा आणि कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहतोय, ज्याचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 51,000, द्वितीय 31,000, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 15,000 रुपये पारितोषिक आहे. पारितोषिक जी आम्हाला लाभली आहेत. प्रथम क्रमांक आदरणीय नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सिद्धेजी सेठ साहेब नगरपंचायत पोलादपूर. द्वितीय क्रमांक सिद्धिविनायक बोराळे यांच्या माध्यमातून लाभलाय. तृतीय क्रमांक पारितोषिक जय हनुमान स्पोर्ट्स साखर यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. चतुर्थ क्रमांक राजेशदादा सकपाळ साहेब पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन सचिव यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. पहिल्या चारही क्रमांकाचे जे करंडक तुम्ही पाहताय ते आदरणीय परागदादा दरेकर साहेब यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक स्वर्गीय अंकुश पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून लाभलेली आणि बॅट SK ची बॅट गणेशगिरी अर्थात गग्गा यांच्या माध्यमातून आहे. फलंदाज आणि गोलंदाजासाठी प्रत्येकी रोख रक्कम 5,555 रुपये व आकर्षक SK ची बॅट जी गणेशगिरी गग्गा यांच्या माध्यमातून लाभले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3,333 रुपये जी पारितोषिक आपण देत आहोत आणि SK ची आकर्षक बॅट या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आले. हॅलो, सडोली गावचे अध्यक्ष सन्माननीय अजयदादा सकपाळ साहेब यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सडोली संघटनचे अध्यक्ष आहेत. सडोली संघटनचे अध्यक्ष सन्माननीय अजयदादा सकपाळ साहेब यांचा सन्मान केला जाईल. या अजयदादा तसेच विनीत सकपाळ यांचे पिताश्री सन्माननीय श्री संजयजी सकपाळ साहेब यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या अजयदादा सकपाळ आणि संजयदादा सकपाळ या सडवली या दोन्ही मान्यवरांचा विशेष सन्मान इथे उपस्थित आमचे बंधू उल्हासनगर नंबर 5 चे शाखा प्रमुख सन्माननीय श्री जामदार साहेब यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होतोय. संजयजी सकपाळ साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर सडवली संघटनचे अध्यक्ष सन्माननीय अजयजी सकपाळ साहेब आपण या आपला यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. अजय सकपाळ साहेब या जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहात. जयजी भोसले सर यांचा धन्यवाद. कल्पेश मोहिते आणि अजिंक्य पवार. पहिला बॉल कॅच थोडीशी काही अंशी का होईना बॉल लांब राहिला होता. गणेशजी केसरकर साहेब थोडासा करेक्शन करेल. 2 बाईक आहेत या खेळाडूच्या नावावरती PTPL मध्ये. तिसऱ्या बाईक वरती लक्ष नाहीये. तो आवर्जून म्हणाला की माझा पार्टनर नॉन स्ट्रायकर वरती उभा राहतो माझ्यासाठी माझ्या साथीने आणि जी बाईक जर का या वर्षी जर कोणाला लागावी तर ती अजिंक्य पवारला लागावी. किती मोठा मनाचा खेळाडू आहे. या फलकावरती 1 धाव येत असताना पाहायला मिळते. फुलर लेनचा एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाज. सूरज सोनावणेवरती हल्ला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार येत असताना बाला मिळाला. धावलकावरती 5 बनल्यात. 5 ऑन दी बोर्ड.
5 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते जिथे सूरज सोनावणे गोलंदाजी करतोय. खोलातला बॉल यावेळेला मनगट वळवली आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाही आहे. धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आले त्याच्या बॅटमधून. यावेळेला लांब लचक उत्तुंग आकर्षक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला बुकी मारत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैदानाच्या आतमध्ये जिथे तोडफोड करतोय. पुन्हा एकदा लगातारचे 2 बॉल 2 षटकार आलेत. मागील 4 बॉल मध्ये 20 धावा येत असताना अजिंक्य पवारने हल्ले चढवलेत. पुढचा बॉल फुलरलेनचा. याही वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघतोय. धाव मिळतात त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉफ्टेड ऑन ड्राय त्याच्यावरती आला चौकार. नवा आणि काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये पाहना अजिंक्य पवार. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. पहिलं षटक खर्चिक हाणामारीचं आणि धावा खर्च करणारं राहिलं. 25 धावा या षटकामध्ये आल्यात. असे एका क्षणाला वाटलं नाही की अचंबित करणारा चेंडू हाताळला गेलाय. काहीतरी वेगळं करण्यात आलंय. धावा येत असतानाच पाहायला मिळाल्या. 25 बनल्यात. तर संदीप कदम गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतील दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. दुसरं षटक सर संदीप कदम यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. कल्पेश मोहिते स्ट्राईक एंड वरती आहे. कल्पेश मोहिते स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन पुढच्या षटकामध्ये आपण पाहत आहोत. उजव्या शीच्या बाहेर हलक्या हाताने केलाय. नॉन स्ट्रायकर वरती असणारा बॅटर 5 बॉल मध्ये जिथे 24 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. हे कल्पेश जाणतो. साइड ऍक्टरची भूमिका तो अदा करतोय. मोठे फटकेबाजी करत नाहीये. संयमाने सिंगल डबल इथे घेतलेली पाहायला मिळते. अकाउंट ओपन केलंय त्याने सिंगलने. अर्थात 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. विकेट प्राप्त करावे लागेल. विकेटचा रकाना इथे भरणंही गरजेचं राहणार आहे. अजिंक्य स्ट्राईक वरती आहे. यावेळेचा बॉल आकाशाला गवसणी घालतोय. या फलंदाजाचे फटके चटके देत होते. बॉल ट्रॅव्हल झाला नाही आणि धक्का क्रमांक पहिला. अजिंक्य बाद. संदीप कदम सरांना इथे विकेट प्राप्त होत असतं ते पाहायला मिळते. फटका जसा लागला ना असं वाटलं होतं की साईड स्क्रीनच्या वरतून लांब जाणार बॉल.
परंतु उंची जास्त गाठली, लांबी कमी. अगदी 6 बॉल मध्ये 24 धावांची खेळी इथे संपली आहे. अजिंक्य पवार बाद झालेला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा त्या 26-26 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेखर मोहिते दाखल होत असताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. शेखर मोहिते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. लोअर फुल टोज होता, ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतो आहे. सिंगल इथून मिळेल. रुपेश दादांचा हक्काचा असा कर्णधार, यावर्षी त्यांच्या संघामधून तो कर्णधार पद म्हणून भूषवणार नाहीये. DRS चा कॉल करण्यात आला. वेस्ट साईड पाहिली जाईल आणि हा DRS कॉल अंपायर, थँक्यू व्हेरी मच, पंचांच्या माध्यमातून हा DRS घेण्यात आलेला आहे. गणेशजी बावेस्कर यांना आपण पाहत आहे की त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. DRS ची मागणी करण्यात आली. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी येत असताना इथे पाहायला मिळते आहे. नंदूजी मांडे सरांनी मेसेज दिला की हा फेअर डिलिव्हरी आहे. पुढचा बॉल खोलात टाकला होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तायना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने इथे कंप्लीट झाल्यात. मोठ्या शिताफीने या धावा कंप्लीट करण्यात येत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला, धावा मिळाल्या त्या 2. धावफलकावरती धावा ते 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं मिड विकेटला. इथून एक सिंगल मिळते. संपूर्ण कॅमेरामन त्यामध्ये आपण पाहताय प्रथमेश परब यांना तुम्ही पाहताय ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये ते आहेत. सूरज धुळे आहेत, अनिकेत धुळे आहेत. त्याच वेळेला आपण तन्मय धुळेला पाहतोय. भावेश आहेत आणि इथे घडते तरी काय, पुढच्या बॉलवरती फलंदाज, आणखीन एक धक्का, शेखर मोहिते बाद. तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे पहिल्या षटकाच्या अंती 25 बनल्या होत्या. तीस धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 5 धावा आल्या आणि 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले. पुरे झाली प्रॅक्टिस. लंगोटी मित्र मंडळ चिकू, पुरे झाली प्रॅक्टिस. धावफलकावरती धावा 30 आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाजांना बाद केलं, धावा थांबवल्या. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 25 आल्या. एका क्षणाला असं वाटलं होतं की 100 गाठली जाते. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्क बदली, जिथे आपण उमेश यांना पाहत आहोत. 40+ आणखीन एक खेळाडू गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होती. धावफलकावरती धावा एकंदरीत 30 आपण पाहत आहोत. 30 बनल्यात. षटक क्रमांक 30 गोलंदाजी मार्क वरती, जिथे उमेश दाखल होत असताना पाहायला मिळतील. विकेटच्या शोधामध्ये तेही पाहायला मिळणार आहेत, कारण कल्पेश मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला तो धावांचा रतीब रचेल, धावांचा पाऊस इथे पाडेल आणि सडा टाकणारी फटकेबाजी धावांचा तो निश्चित करेल. त्या कारणास्तव ही विकेट सर्वाधिक महत्वाची आहे. अनिकेत पवार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि कल्पेश मोहितेला आपण पाहत आहोत. कल्पेश, ते दिवस आठवावे लागतील त्याला, ज्यासाठी तो जाणला जातो. होय, पहिला आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत आहेत. सिंगल मिळते. एकेर धाव येत असताना इथून पाहायला मिळाली. अरमान त्या ठिकाणावरती पाहायला मिळाला. अरमानला आपण पाहिलं होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक रिजन मध्ये.
PTPL म्हटल्यानंतर हे चेहरे फारसे चर्चेचे विषय राहतात. त्यामध्ये अरमान हे नेहमीच नाव घ्यायला हवं. सिंगल आल्यानंतर धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आहेत. 32. यावेळेला खोला टाकला, उजव्या यशीच्या बाहेर ठेवलाय, डॉट बॉल येतोय. रवींद्र इंगवले यशांच्या पाठीमागे चांगली गोलंदाजी इथे होत असताना उमेश यांच्या माध्यमातून मॅच मध्ये कमबॅक होत असताना पाहायला मिळालं. लास्ट या मॅच मध्ये कमबॅक झाला. पहिल्या षटकामध्ये सूरज सोनावण्याने जी काय धावा खर्च केल्या, जणू काय दिवाळी आले बोनसच आहे आणि उधळणच केली त्याने धावांची. पुढचा बॉल यावेळेला लिडिंग एज यश तिरक्षक चेंडूच्या खाली, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाऊन. अनिकेत पवार देखील बाद. आणखीन एक फलंदाज बाद झाला. रवींद्र इंगवलेने चांगला झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अविनाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. अविनाश यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. डॉक्टर निलेश कुंभार साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाची अगदी देणगी लाभलेली आहे. आर्थिक सहाय्य आदरणीय डॉक्टर निलेश कुंभार यांच्या माध्यमातून लाभतंय. यावेळेचा बॉल फटका फसलाय. झेल तर बनू शकणार नाहीये, परंतु चेंडूने ओलांडली अशी मारेशा. पहिल्याच बॉलवरती चौकार इथे येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज अर्थात अविनाश मोहितेच्या बॅटमधून. हा बॉल आणि अगदी लिहिलेला डाऊन द ग्राउंड पहिलाच बॉल फेस करत असताना हाफ व्हॉलीवरती जर का तुम्हाला बॉल मिळतील, ओव्हर पिच असतील, तर ते खेळण्यासाठी जास्तीचं काही अवघड जात नाही. इथे तसंच पाहायला मिळालं. चौकार आलाय. पुढचा बॉल अविनाश याही वेळेला त्याचा अप्रोच चांगला आहे, मोठेच फटके खेळतोय तो. सिंगल आली, दुहेरीसाठी पलटले. सेकंड रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या दुहेरीच्या मदतीने. धावफलकावरती एकंदरीत 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 25, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये अद्याप आपण पाहिलं तर 8 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना आपण पाहत आहोत. यावेळेला झेल बनेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोप्पा झेल इथे टिपण्यात आला आणि फलंदाज क्रमांक यश मोरेने झेल टिपला आणि फलंदाज इथे होतोय चौथा बाद. रवींद्र इंगवले जर का चेंडू जरी हातामध्ये घेतला आणि गोलंदाजीसाठी आले तरी मंगेजी बेलोसे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तालुक्यामध्ये एवढे खेळाडू आहेत, परंतु माझा एकच गोलंदाज आवडता रवींद्र इंगवले, असा आवर्जून मंगेजी बेलोसे साहेब म्हणतात. गोलंदाजी मार्गप्रती यश मोरेला आपण पाहतोय. यशला प्रथमतः सुरुवात झाली. सूरज सोनावणेने त्याला एक प्लॅटफॉर्म दिलं. खरं तर सूरजने शोधलेला हिरा आहे. प्रथमतः त्याला फिल्डिंगसाठी पाहिलं गेलं, तदनंतर बॅटिंगला येऊ लागला आणि आज चक्क त्याला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पोलादपूर तालुक्यातील अनेक हिरे जे काही मिळाले ते खरं तर सूरज सोनावणेने शोधून काढलेले आहेत. पुढचा बॉल यावेळेला डावे यष्टीच्या बाहेर वेगाने टाकलेला हा बॉल इथे पाहायला मिळाला. मी कालच उल्लेख केला होता की क्रिकेटला जे काही हिरे मिळाले त्याची शोध
सर संदीप कदम सरांनी केली. निलेश पवार समालोचक म्हणून दिला. एक मॅक्सी विक्रेते घाटकोपर मधील एक अंपायर म्हणून सर बनले, ते देखील सरांनी दिले. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. डॉट बॉल. पहा, खरं तर एक लेजेंडरी क्रिकेटर, परंतु सीएचए लाईन मध्ये, शिपिंग लाईन मध्ये डीओ कलेक्ट करणारे सचिनजी सावंत सर, जर का त्यांना जर का तुम्ही सर म्हणून संबोधता, एक पंच म्हणून पाहता, तेही सर संदीप कदम सरांनी दिले. अनेक खेळाडू दिले. अगदी त्याच वेळेला अनेक युवा खेळाडूंना नोकरी देखील दिली, व्यवसाय मिळाले. मग प्रणव पालकरलाही आपण पाहिलं. शुभम उतेकर जो मात्र सध्याकडे सातत्याने त्यांच्या साथीला खेळतोय आणि काय बॅटिंग केली त्याने. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर उंच गेलाय, तितकाच लांब, फुल होतोय सक्सेसफुल षटकार. येत असताना लांब लचकी पाहायला मिळाला. धावफलकावरती 45 आहेत. सर बनण्यासाठी खूप काय करावं लागतं. 2 फटके हाणा, परंतु सर म्हणा असं जर का कोण म्हणत असेल तर ते जास्त काय टिकत नाही. मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण पाहतोय षटकार आलेला पाहायला मिळालाय. खूप जण प्रयत्न करतात की मलाही सर म्हटलं जावं आणि त्यासाठी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ खूप सारे आहेत, परंतु एक गोष्ट मला परवाच्या दिवशी आणखीन एक रुचली नाही. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. हाफ ट्रॅकर होता उजव्या बाहेर. या तालुक्याने असोसिएशन बनल्यापासून अनेक पदाधिकारी दिले, अनेकांना मान सन्मान दिले, अनेकांना काही सामान्यांपासून सर झाले, सरचे साहेब झाले, शेठ झाले. परंतु तुम्हाला जो दर्जा मिळतो ना, त्याचा मान सन्मान आदर ठेवा. या गोष्टीकडे मी आवर्जून लक्ष वेधेन. काही गोष्टी घडतात त्या फारशा चुकीच्या आहेत, ज्याची चर्चाही होते. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या 46 अवांतर धाव आली. यश मोरे छोट्या चणीचा आहे, तो गोलंदाजी चांगली करतोय. हाफ ट्रॅकर आणखीन एक तडाखा, दबा धरलेल्या बिबट्याप्रमाणे आता तुटून पडलाय. फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून षटकार. फटके पाहायला मिळाल्यात. नौखा गोलंदाज आहे. मी निश्चित उल्लेख केला, प्रथमेच मी त्याला बॉलिंग करताना पाहतोय आणि अशा फलंदाजाच्या विरोधात तो गोलंदाजी करतोय ज्याच्या नावापुढे 2 बाईक आहेत. मी ज्या संदीप सरांची चर्चा करतोय आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवणारा असा खेळाडू अर्थात संदेश करणारे याचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. त्याचे हार्दिक स्वागत. आणि पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. यश मोरे उजव्या यष्टीच्या बाहेर कवचला केलाय. यश मोरे गोलंदाजी करतोय, याचं कारण देखील एक आहे. पुढचा बॉल जिथे धावा एकंदरीत 2 पळून पूर्ण करण्यात आल्यात. रवींद्र इंगवले गोलंदाजी करू शकत नाही आहेत. या कारणासाठी संघाने आणखीन एक विकल्प शोधलेला आहे आणि तो विकल्प मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मंगेशजी बेलोसे साहेब यांनी आवर्जून 500 रुपयाचा पारितोषिक या यश मोरेसाठी देऊ केलेला आहे. रवींद्र इंगवलेसाठी लावलेला आहे, परंतु ते गोलंदाजीसाठी येऊ शकले नाहीत. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 54 आहेत. अर्धशतक कंप्लीट झालंय संघाचं. सचिनजी उतेकर साहेब यांचंही आगमन होत असताना आपण पाहत आहोत. निलेशजी दाभेकर साहेब यांचंही आगमन होत असताना आपण पाहतो. आपलं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा. हा बॉल मागील काही चेंडूच्या तुलनेमध्ये अप्रतिम राहिलाय. मंगेशजी बेलोसे साहेब यांनी आवर्जून म्हणाले की मी फॅन कधी बनलो, कारण त्याचं सांगितलं PTPL मधली जी गोलंदाजी होती रवींद्र इंगवले यांची, आज सगळ्यात न विसरण्याजोगे आहे.
54 पुढचा बॉल लोअर फुलटोस. इथे चुकी झाली आहे. यश मोरे एक्स्ट्रा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. वेस्ट साईड जास्तीची आहे. नो बॉल. पाऊल पुढे टाकलंय का वेस्ट साईड जास्तीची अंपायर. वेस्ट साईड पाहिली आहे. पाऊल पुढे टाकून दिला नाही. अर्थात काही वेळापूर्वी मला असं वाटलं होतं की एबीपी माझा जास्तीचा लाईक करतो यश. एक पाऊल पुढे टाकले त्याने. असं झालेलं का नाही आहे. धावलक्यावरती आहेत त्या 55. 55 ऑन दी बोर्ड. 55 धावा धावलक्यावरती. पुढचा बॉल यश. फुलर लेनचा फ्री हिटचा बॉल आहे. डाऊन द ग्राउंड खेळलाय. अरमान वेगाने चेंडूवरती येतोय. धावा रोखल्यात त्याने. 2 तर रोखल्यात. तेरीचा प्रयत्न. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. निहाल पवार देखील होईल बाद. मंडळ करंजे संघ इथे आला आणि त्या संघाला डगआउट्स मध्ये 11 खेळाडू बसवायचे आहेत. त्यांच्याकडे 50 आहेत. बसवायचे कुठे. तर 50 खेळाडू जे आहेत ना ते तिथे नाही बसणार. 11 वरती असतील आणि उरलेले जेवढे आहेत डगआउटच्या शेजारी तुम्ही बसू शकता. पूर्वार्धाचा खेळ संपला. 56 बनला. 57चं टार्गेट आहे. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि जवळचे या आपण आमंत्रित करतो आहोत. निलेजी पवार सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. वन शॉट. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या आणि आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये उद्यात घाई करा. लागली क्षेत्ररक्षण शोधून घ्या. आजच्या दिवशी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनला एक निमंत्रण आलंय. विश्वनाथ आगंडेची लग्नपत्रिका संपूर्ण असोसिएशनला देण्यात आलेली आहे. या आपण मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करतो आहोत. आदरणीय विलाजी निकम साहेब कापडे खुर्द ग्रामपंचायत आधारस्तंभ म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी
तर या ठिकाणी PSI प्रवीण कदम साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील साहेब हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण स्पर्धा पाहतो SKMB ट्रॉफी. संदीप कदम आणि मंगेश बेलोस यांच्या नावाची स्पर्धा आणि शिवराज पाटील साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं आगमन होतंय. SKMB ट्रॉफी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारा हा क्रिकेटचा भव्य दिवस सोहळा आज अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतोय आणि अंतिम दिवसामध्ये मान्यवरांचं आगमन होतंय. विलास निकम साहेब तसेच PSI प्रवीण कदम साहेब आणि शिवराज पाटील साहेब आपल्या तिघांचंही या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सचिन नवतेकर देखील आले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. निलेश दाबेकर आपलं देखील स्वागत आणि दत्ता मोरे अर्थात D मोरे आपलं देखील हार्दिक स्वागत. सत्तावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 57 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप कदम सर आणि त्यांच्या जोडीला सूरज सोनावणे पाहायला मिळतोय. तर संदीप सरांना जे पारितोषिक आले 3 लगातार षटकार ठोकले. तर मयूर स्पोर्ट्स घाटकोपर सागर लाड आणि शंकर लाड यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. तर या ठिकाणी दत्ता मोरे साहेबांना आपण पाहतोय. शिवसेना प्रणित बांधकाम सेना अध्यक्ष तालुका अध्यक्ष पोलादपूर यांना देखील आपण पाहतोय. तर व्यासपीठावरती आपल्याला दत्ताराम सकपाळ साहेब हे देखील यांचे देखील आगमन झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर निकम साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक आपण पाहतोय. संदीप सर आणि मंगेश सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक संदेश बेलोसी, शुभम मुतेकर, लक्ष्मण निकम, स्वप्नील निकम आणि संपूर्ण कापडेखुर्द ग्रामस्थ यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडेखुर्द ग्रामस्थ यांच्या वतीने हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. SKMB ट्रॉफी. दुसऱ्या डावाला सुरुवात संदीप कदम स्ट्राईक एंड वरती, तर नॉन स्ट्राईक एंडला सूरज सोनावणे. धावांचा पाठलाग करायचा आहे. 57 24 बॉल आणि 57ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश मोहिते, त्याच्या बॅटमधून धावा आल्या 21 आणि 24 धावांचं अजिंक्य पवारचं योगदान पाहायला मिळालं. एक चांगली फाईट. दोन्ही टीम कित्येक वेळेला आमने सामने आल्यात आणि दोन्ही टीमचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय. एका बाजूला छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर, तर एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतो जय हनुमान नगर पोलादपूर. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल गॅप मध्ये ढकलला, कव्हर्सला पाठवला संदीप कदम यांच्या बॅटमधून चौकार. बॉलवरती सुरुवात चांगली केली आहे संदीप कदम यांच्या बॅटमधून. एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग. पहिल्याच बॉलवरती SK ब्रँड चौकार. रिवर्सचा फटका, पायावरती चेंडू, बॅटवरती बॉल आलेला नाहीये. एक धाव घेतली जाईल. ही चोरटी धाव, लेग बाईची एक धाव. पंच प्रदीप शिंदे सर कळवत आहेत. एकरी धाव मिळते. एकरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 2 बॉल 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर दोन संघ देखील तेवढ्या ताकदीचे, त्यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजा संघ जो खेळणार आहे. संदीप शिंदे हे देखील आले. साई इंडियन कामते संघाचे कर्णधार आणि येणाऱ्या कालावधीमध्ये कामते चषक हा देखील येतोय आणि त्याचे आयोजक या ठिकाणी उपस्थित. आपलं हार्दिक स्वागत. या सूरज सोनवणे देखील तसाच फटका खेळला. ओव्हरपिच बॉल होता, त्याला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि धावा आल्या. या बॉलवरती देखील 4. एका बाजूने संदीप कदम तर एका बाजूने सूरज सोनावणे.
यांच्या बॅटमधून चौकार आलेत. हा देखील खोलातला बॉल समोर खेळा लॉंग ऑफ मध्ये, तिकडे मिळेल केवळ एक सिंगल. हाताला दुखापत आहे सूरज सोनवण्याच्या, तरी देखील त्याने बॅटिंग साठी तो दाखल झालाय. गोलंदाजीमध्ये सपाटून मार खाल्ला, परंतु बॅटिंग करायची आहे त्याला. ही मॅच महत्वाची आहे. ही स्पर्धा आहे SKMB ट्रॉफी. सर्वांची इच्छा, सर्वांचं स्वप्न असतं की ही स्पर्धा खेळायची आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं की या स्पर्धेसाठी आम्ही 1 महिना सराव केलाय. आगमन होत असताना पाहायला मिळतं या ठिकाणी साइंडियन कामतेचे सर्व मित्र परिवार उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न झाला, बॉल खाली राहिला, जास्तीचे शफल झाले, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहतोय, अजूनही पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावा झाल्यात त्या 10 धावा फलकावरती. 2 चौकार आले, 2 सिंगल पाहायला मिळाल्यात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारा SKMB ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक भैरवनाथ कापडे खुर्द आणि कापडे खुर्द ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळते. गुरुवारी सुरुवात झाली. या स्पर्धेला 9 संघ खेळले, 36 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवसामध्ये चंद्रगड वॉरियर्स ढवळे, दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जय बजरंग बली दाबिळ हा संघ आणि जय बजरंग दाबिळ संघ अंतिम फेरीमध्ये देखील जाऊन पोहोचलाय. हा ओव्हरपिच होता, समोर खेळा, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. धाव मिळाली ती केवळ एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे गेला 11 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धाव फलकावरती. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये इथून पुढे करायच्या त्या धावा 46. 18 बॉल आणि 46 ची आवश्यकता. या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळते. राजन पवार साहेबांचं आगमन, देवळे गावचे आणि त्यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. आपलं देखील राजन पवार साहेब आपले हार्दिक स्वागत. नेहमी दिलेदादा यांच्या सोबतीने आम्ही राजन पवार साहेबांना पाहतो. आज त्यांची उपस्थिती कारण बहिरी जोगेश्वरी देवळे संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय सकाळच्या सत्रामध्ये आणि ते चांगला खेळ गणेश खडेकरचा सकाळी आपण पाहिला, अर्धशतक पाहायला मिळालं. श्लोक निकम देखील आपण त्याला पाहतोय आणि त्याने देखील 4 दिवस या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे. तानाजी निकम यांचे सुपुत्र आहेत श्लोक. काल ज्या दिवशी त्याला संधी मिळाली बॉलिंगची त्या दिवशी त्याने बॉलिंग चांगली केली. युवा खेळाडूंना मंगेश सरांनी संधी दिली. त्यांनी सांगितलं की युवा खेळाडूंसाठी मी संघ दाखल करतो प्रत्येक स्पर्धांमध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील SKMB ट्रॉफीमध्ये भैरवनाथ कापडे कोटचे 2 संघ जे खेळताना पाहायला मिळाले. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक संपलंय, 11 बनवल्यात. प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31, तृतीय क्रमांक 15, चतुर्थ क्रमांक 15,000. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतो. या ट्रॉफी आपल्याला मिळाल्यात सन्माननीय आदरणीय परागदादा दरेकर साहेब यांच्या माध्यमातून. ह्या 4 आकर्षक ट्रॉफ्या. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सिद्धेश शेठ साहेब, नगरसेवक पोलादपूर नगरपंचायत, माजी नगराध्यक्ष, बांधकाम उपसभापती यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सिद्धिविनायक बोरावळे, तृतीय क्रमांक जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि चतुर्थ क्रमांक राजेदादा सकपाळ पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सचिव यांच्या वतीने देण्यात आल्यात. माली कॅमेऱ्यासाठी बाईक जी मात्र दिली गेली आहे. सिद्धेश शेठ युवा मंच, अंकुश पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून आपल्याला ही माली कॅमेऱ्याची बाईक पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आलाय अजिंक्य पवार, त्यांनी सुरुवात चांगली केली होती. घाटकोपरवरून देखील या मॅचचा आनंद घेतला जातो. SKMB ट्रॉफी मयूर स्पोर्ट्स घाटकोपरचे सर्वेसर्वा सागर लाड आणि शंकर लाड हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. लोअर फुल टॉस ऑन साइडला आदिशा दिले, मनगट वळवली, तिकडे क्षेत्ररक्षक आहे निहाल पवार, चांगली फिल्डिंग. धाव मिळेल ती केवळ एक. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं संदीप सरांचं आणि सूरजला थांबवलं तिकडं. संदीप कदम आणि सूरज सोनवणे ही जोडी नेहमीच आपल्याला घातक पाहायला मिळाली आहे. हा सामना नेहमीच चांगला पाहायला मिळतो. 2 संघादरम्यान हनुमाननगर एका बाजूला तर शिवाजीनगर एका बाजूला आपण पाहतोय. सतीश बेलोश यांना देखील आज 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. तर आपण स्क्रीनवरती नक्कीच मान्यवरांना पाहतोय. tenniscricket.in वरती आमचे सर्व मान्यवर विलास जामदार साहेब हे देखील उपस्थित आहेत. पहिल्या दिवसामध्ये देखील आणि होते आणि आता अंतिम दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांना आपण स्क्रीनवरती दाखवतोय.
तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. हा चेक केला जाईल, वेस्ट साईडचा हा नो बॉल आहे की नाही पाहिला जाईल. तिसऱ्या पंचांनी हा निर्णय घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय ऑन फील्ड अंपायर प्रदीप शिंदे सर आणि गणेश बावीसकर सर. एसकेएम ट्रॉफी शिस्तीने खेळा आणि मन भरून खेळा हे ब्रीद वाक्य घेऊन हा संदेश देणारी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. योग्य बॉल, योग्य बॉल होता. म्हणजे पहिल्या 2 बॉलवरती 2 धाबा फक्त खर्च केल्यात अजिंक्य पवारने. बेलदार समाजाची स्पर्धा तिकडे देखील उपविजेतेपद या हनुमाननगर संघाने पटकावलं. अजिंक्य पवार बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. खुलातला बॉल आणखीन एक, तो मात्र खेळाय त्या साईडला क्षेत्ररक्षक नाहीये. पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय आणि बॉल सीमारेषा पलीकडे देखील जातोय. धाबा या बॉलवरती मिळत आहेत त्या 4. संघाची धावसंख्या आता पुढे गेले जाऊन पोहोचली ती 17 वरती. येणारे 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये करायचे त्या अजूनही 40 धाबा. 15 चेंडू 40. विनायकजी दीक्षित यांनी देखील या स्पर्धेला त्यांचा देखील आभार. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेला एसकेएम ट्रॉफीला विनायकजी दीक्षित नगरसेवक नगरपंचायत पोलादपूर. आणि इथं मात्र या धावा बहाल केल्या जात आहेत. करा बॉल, बॉल जर पाहिला तर निघून गेला लॉंग स्टॉप प्रिझनला आणि या बॉलवरती धावा त्या मात्र पाहायला मिळाल्या त्या 4. आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय की वेस्ट साईडचा हा नो बॉल आहे की नाही. वाईट बॉल आहे, वाईट. पंचांनी कळवलेलं वाईट. नाही हाईटला. पंचांनी कळवलं की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलवरती हा चौकार येईल. संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. सिद्धेश शेठ साहेब आणि विनायकजी दीक्षित साहेब नेहमीच्या संघाच्या पाठीशी असतात आणि त्यांचा हा संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली आहे. आता मॅच आली आहे 15 बॉल आणि 35 धावांवरती. दोन्ही टीमच्या बाजूने सामना आहे. या 2 टीम मध्ये मॅच पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक पोलादपूरमध्ये ज्या वेळेला मॅच असते त्यावेळेला गर्दी करतात, कारण एकत्र देखील तेवढेच खेळतात. परंतु पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये हे दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात नेहमीच पाहायला मिळाल. तर दोन्ही टीमचा खेळ चांगलाच झालाय. ही देखील मॅच शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत रंगणार आहे. हा ओव्हरपिच बॉल होता, ड्राईव्ह केला आउट साईडला डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक वेगळ्या चेंडूवरती आला. 1 धाव. एकेरीचं रूपांतर दुहेरीत केलंय का पाहावं लागेल. आणि इथं मात्र पंचांचा निर्णय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. आमचे तिसरे पंच निर्णय आपण पाहिला जाईल की हा धाव पूर्ण आहे की संदीप कदम बाद होतील हे आपण पाहूया. डिसिजन पेंडिंग. त्याला कापडे विभागाचे सर्व आपले खेळाडू कापडे खुर्दचे सर्व खेळाडू आपण बाउंड्री लाईनची जागा घ्या. आता एसकेएमबी चेक केला जातोय. एसकेएमबी साठी स्पर्धेसाठी सनी विचारे यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. आपलं देखील मनापासून स्वागत सनी विचारे साहेब, स्वप्नील भुवड साहेब हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. नॉट आउट आहे. चला मॅचला सुरुवात. संघाची धावसंख्या 24.
57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 झाल्यात. अजूनही 33 ची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीमला एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटवरती बॉल आला नाही. स्वतःवरती नाखुश असणारे संदीप कदम. डॉट बॉल. संपूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेट आणि क्रिकेट आपण ज्यांनी घेऊन गेले पोलादपूर तालुक्याचं असं व्यक्तिमत्व संदीप कदम पाहायला मिळतात. उद्याच 40+ सामना देखील पनवेलमध्ये असणारे या सिद्धेश्वर युवा मंच हा संघ तिकडे खेळेल. त्यामध्ये आपले पोलादपूर तालुक्याचे खेळाडू खेळणार आहेत. 40+ क्रिकेट देखील आता पोलादपूर तालुक्यातून एक संघ तयार झालाय आणि तो देखील चांगली कामगिरी करतोय. सुपर 12 मध्ये संघ पाहायला मिळतोय तो. इथं मात्र काय घडतंय, बॅटची कडा घेतली, आतली कट घेऊन चेंडू विकेट किपर कल्पेश मोहितेकडे गेला आणि विकेट मिळाली. संदीप कदम बाद. मोठी विकेट आली. मोठा धक्का बसलाय छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर संघाला. सुरुवात चांगली केली होती संदीप कदम सरांनी. दबा त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आले होते आणि सूरज सोनवणे देखील एक चौकार खेळाय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 अजिंक्य पवारच्या. एक विकेट त्याला मिळाली शेवटच्या बॉलवरती. 5 संदीप कदम सर आले दुसऱ्या ओव्हरसाठी. त्यांनी देखील बॉलिंग केली आणि 5 धावांचा केवळ षटक टाकला आणि अजिंक्य पवारला बाद केलं होतं. आता संदीप कदम सरांना देखील अजिंक्य पवारने बाद केलंय. चला हनुमाननगर टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच. नऊ बॉल मध्ये 12 धावांची खेळी संदीप कदम सरांची पाहायला मिळाली. ते बाद झाले. सूरज सोनवणे मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळपट्टीवरती आणि त्यांच्या जोडीला रवींद्र इंगवले पाहायला मिळतात. स्वर्गीय अंकुश पाटील कक्ष आपण पाहतोय. स्वर्गीय जयराम निकम कक्ष पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर राजू पालकर अर्थात वैभव पालकर आनंदनगर संघाचे एक लिजेंडरी खेळाडू आणि पोलादपूर तालुक्याचे लिजेंडरी खेळाडू ते नाही आहेत आपल्यामध्ये. त्यांच्या देखील आठवणींना उजाळा दिला पहिल्या दिवसामध्ये आपण. तसेच प्रकाश तळेकर निवेगावचे आणि धामणदेवी गावचा आपण जर पाहिलं तर राज कदम हा देखील आपल्यात नाहीये. त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवशी दिली आणि या स्पर्धेला सुरुवात केली. भैरवनाथ कापडेकूर संघाचा एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून जयराम निकमची ओळख होती. अंकुश पाटील युवा मंच हा संघ ओपन गटात खेळायचा. आज अंकुश पाटील साहेब हे देखील नाही आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ ही बाईक अंकुश पाटील युवा मंच यांच्याकडून आले. त्यांचा संपूर्ण मित्रवार मित्र परिवार यांच्याकडून. हा बॉल समोर ओव्हरपिच होता. अजिंक्य पवार चेंडू खाली, त्याने हा झेल टिपला आणि धक्का दिला छत्रपती शिवाजीनगर पोलादपूरला. दुसरा सूरज सोनवणे देखील बाद. 11 बॉल आणि 33 ची आवश्यकता. मॅच बनू शकते. मैदानाच्या आतमध्ये अरमान वारोसे आलाय. धामण देवीची त्याची ती इनिंग अजूनही आठवते. ती खेळी त्याची अजूनही आठवते. रात्रीची स्पर्धा, डे नाईटची स्पर्धा, पुण्यामध्ये धामण देवी गावाने केलेलं आयोजन आणि त्यामध्ये धावांची आवश्यकता बरीचशी होती. असं वाटलं होतं की छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर पराभूत होईल, परंतु जी काय बॅटिंग केली होती या अरमान वारोसेने संघाला सामना जिंकून दिला होता आणि तोच सन्मान आता मैदानाच्या आतमध्ये संघाचा तारणहार छत्रपती शिवाजीनगर पोलादपूरचा. 11 बॉल आणि ती धावा बनवायच्या त्या 33 धावा तो बनवू शकतो. धावांसाठी नेहमीच धाव त्याने केली आहे आणि त्याच्या जोडीला एक लिजेंडरी खेळाडू, आणखीन एक 40+ चे खेळाडू रवींद्र इंगवले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत पवार गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट प्राप्त केली आहे. पुढचे 5 बॉल कशा प्रकारे असतील याकडे पाहणे लक्ष आवश्यकता असणारे. 5 बॉल बाकी त्या षटकातील आणि 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 33 ची आवश्यकता. बॅटची कडा घेतली, चेंडू मागे निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजनला चेंडूचा पाठलाग केला जातोय. बाग मिल्का बाग चेंडूने शर्यत जिंकली आहे आणि बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फलक जाऊन पोहोचलाय. अनिकेत पवारचं हे षटक जर पाहिले तर पहिल्याच बॉलवरती विकेट आली. नंतरच्या बॉलवरती चौकाराला बॅटची कडा घेतली. मागे चेंडू नशिबाचा चौकार हरमानच्या बॅटमधून आला. 29 ची आवश्यकता. 10 बॉल 29 हे समीकरण
हे 4 बॉल इम्पॉर्टंट असणार आहेत अनिकेतचे. 4 बॉलवरती 2 मोठे फटके खेळायचे अरमानला. त्याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे, टायमिंग देखील तेवढंच आहे. त्याच्या जोरावरती त्याला 2 मोठे फटके 4 बॉलवरती खेळायचे आणि पहिला आलाय, टक्कर आवाज आला आणि बॉल गेला सीमारेच्या पलीकडे. 6 नाही तर 8 षटकार. सर्वाधिक लांबवरचा षटकार या स्पर्धेतील मंगेश सर मला वाटतंय अरमानच्या बॅट मधून आलाय. दोन बॉलवरती 2 मोठे प्रहार केलेत. एक नशिबाचा चौकार मागे मिळाला. नंतरच्या बॉलवरती काय फटका खेळा अरमान वारुसे. ज्या वेळेला छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर हा संघ अडचणीत असतो ना त्या वेळेला अरमानने सामना जिंकून दिलाय. आणि रवी सरांची देखील एक इनिंग आम्हाला आठवते. चरई गावात स्पर्धा होती, तिकडे देखील धावांची आवश्यकता होती, त्यांनी सामना तो जिंकून दिला होता. 10 धावा आल्या 2 बॉलवरती. हाता मात्र थोडासा शरीरापासून दूर ठेवला, फिरवला, विकेट किपर कडे पाठवला, खाली राहिला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये धावांची आवश्यकता येते 23. 8 चेंडू 23. विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ यांच्या संघ आपण पाहतोय छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. सिद्धेश शेठ साहेबांचा आभार मानू की या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलंय. 51,000 रुपयाचं कॅश प्राइज. आता मात्र बाउन्स, परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. तिसऱ्या पंचांकडे बॉलिंग करणारी टीम DRS ची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या पंच आमचे सचिनजी सावंत. चेक केला जाईल ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे की नाही पाहिलं जाईल. या स्पर्धेसाठी परागदादा दरेकर साहेबांनी देखील या आकर्षक 4 अशा भव्य दिव्य करंडक दिलेत. या स्पर्धेमध्ये 5 पंचांची कामगिरी पार पाडतायत. गुरुनाथ भोईर मॅन फ्रॉम डोंबिवली, प्रदीप शिंदे सर मॅन फ्रॉम घाटकोपर, सचिन कदम सर. नो बॉल, रिव्ह लॉस्ट. सचिन कदम, सचिन सावंत सर, गणेश भाविस्कर सर आणि नंद किशोर मांडे सर. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. बॅटची कडा घेतले, शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक त्याच्याकडून देखील चुकी, परंतु बॉल तिकडे बॅकअप चांगलं मिळालं. दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 2 धावा आल्या. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे गेली. 37 या आकड्यावरती येणारे बॉल शिल्लक आहेत ते 7 बॉल मध्ये अजूनही 20 ची आवश्यकता. 7 बॉल 20. हा इम्पॉर्टंट बॉल आहे. या बॉलवरती मोठा फटका खेळायचा आहे हेच रवी इंगवलेनी सांगितलं असावं फलंदाजाला. 7 बॉल 20. चिडोवे ते झेल होणार का? कल्पेश मोहिते स्वतः अनिकेत आता तिकडे पोहोचलाय आणि त्याने हा झेल घेतला आणि अरमानची देखील खेळी संपुष्टात आली. शेवटच्या बॉलवरती आली विकेट. आता येणारे 6 बॉल आणि 20 ची आवश्यकता. सहा बॉल 20 ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश मोरे आणि त्याच्या जोडीला रवींद्र इंगवले आणि यशच्या वाटेच्या त्या धावा आहेत. 6 बॉल 20. बॉलिंग साठी निहाल पवार आलाय. निहाल पवारने देखील
लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाची स्पर्धा उसरघरला 6 चेंडू 7ची आवश्यकता असताना सामना त्याने जिंकून दिला होता. एक युवा खेळाडू निहाल पवार पाहायला मिळतोय. आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाची उसरघरची स्पर्धा सर त्याच्या देखील आठवणी आहेत. त्यामध्ये एक बहारदार आवाज डोंबिवली नगरीचा ऐकायला मिळाला होता. 6 चेंडू 30ची आवश्यकता असताना रवींद्र इंगवले संघ यांनी सामना जिंकून दिला होता. अलिबागला ती स्पर्धा देखील आठवते. त्या बॉलवरती दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. अलिबागच्या स्पर्धेमध्ये जिकडे संघ पोलादपूरचा खेळत होता तिकडे 6 बॉल 30ची आवश्यकता असताना सामना जिंकून दिला होता. 2 खेळी आहेत रवींद्र इंगवलेंच्या की शेवटच्या मॅच मध्ये त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश करतात. फिनिशर म्हणून ओळख आहे रवींद्र इंगवले यांची. परंतु हा सामना फिनिश करतील का? 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 18ची आवश्यकता. 5 मधले 3 बाहेर मारायचे. 5 बॉल 18ची आवश्यकता. निहाल पवार एक युवा खेळाडू आणि त्यांच्या समोर अनुभवी खेळाडू. आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला फटका सजवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक काही केली आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला. धावा या बॉलवरती आल्या 4. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये धावा आता इथं करायचे त्या 14. मॅच बनवू शकते. मॅच रवींद्र इंगवलेने कित्येक सामने असे जिंकून दिलेत. 4 बॉल आणि 14ची आवश्यकता आहे. लोअर फुल टॉस बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये पोहोचला. दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. आता 3 बॉल आणि 12ची आवश्यकता आहे. 3 बॉल 12. 3 बॉल 12. सुरज सोनवणेचं षटक देखील महाग राहिलं. पहिलं षटक 25 आणि शेवटच्या षटकामध्ये 18. म्हणजे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संदीप सर आणि उमेश यांनी धावा केवळ खर्च केल्या 2 षटकामध्ये 13. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. चला हनुमाननगर टीम गाई करा. 3 बॉल 12 महत्वाचे आहेत. हे 3 बॉल महत्वाचे आहेत. त्या 12 धावा. रवींद्र इंगवले फिनिशर कित्येक वेळा अशा मॅचेस जिंकून दिल्यात. त्यांना 2 मोठे फटके खेळायचे त्या 3 बॉल वरती. सामना फिनिश करतील का? हा सामना एसकेएमबी ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय आणि त्यातील ही मॅच महत्वाची मॅच. हाय व्होल्टेज सामना. चला कल्पेश थोडीशी घाई करा. लंगोटी मित्रमंडळ करंजे आपण सज्ज राहा. कॅप्टन 3 बॉल आणि 12ची आवश्यकता. लंगोटी मित्रमंडळ करंजे कॅप्टन या टॉस साठी. चला कल्पेश घाई करा थोडीशी. 3 बॉल आणि 12ची आवश्यकता आहे विजयासाठी. हा बॉलला दबाव आता निहाल पवार वरती पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू पिचिंग केलाय निहालने. दबाव त्याच्यावरती आहे. त्याला माहिती आहे एक्सपिरियन्स खेळाडू माझ्या समोर आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करायची आहे. हे 3 बॉल महत्वाचे आहेत. 11ची आवश्यकता. 3 बॉल 11 कंपल्सरी धावा आहेत या बनवायच्या. तुम्हाला या स्पर्धेमध्ये एसकेएमबी ट्रॉफी. सर्वांचं हार्दिक स्वागत. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचा कर्णधार सर्वांचे लाडके ओमकार गाडगे यांना पाहतोय. फुल टॉस डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपला आणि मॅचची ही महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे. 2 बॉल बाकी आहेत आता आणि 2 बॉल मध्ये 11ची आवश्यकता. मॅच अजूनही संपली नाही. 2 बॉल 11. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके मारायचे. 2 षटकारच तुम्हाला मारायचे.
ही स्पर्धा SKMB ट्रॉफी युट्यूब वाहिनीवरती 317 व्ह्यूअर्स 317 जण पाहतायत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये पहिल्यांदाच अशी स्पर्धा SKMB ट्रॉफी, जिथं मात्र 317 क्रिकेटचे चाहते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा सर्वांचं हार्दिक स्वागत. समोर खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केला, जास्तीचा काही फरक पडणार नाही. धावा मिळतील या बॉलवरती, केवळ दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. या 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. मॅच 1 बॉल आणि 9 धावांवरती. बॉलिंग खराब पडली छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीमची, आणि व्ह्यूअर्स आता वाढतील आणखीन, कारण त्याच्यानंतर मॅच पोलादपूरचा मास्टर माइंड ओमकार घाटगे यांच्या टीमची मॅच आहे. मुनगोटी मित्रमंडळ करंजे संघाची नवीन जर्सी मध्ये तो संघ पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड शेवटचा बॉल यश टर्न वरती, आणि मॅच जिंकली आहे. हनुमाननगर पोलादपूर या संघाने हा सामना जिंकलाय. चला कल्पेश टॉससाठी या. कल्पेश प्रथमतः टॉससाठी या, आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे टॉससाठी या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण हॅलो, इथे आपण सन्मानित करतोय सन्माननीय श्री विलास निकम साहेब, तसेच सन्माननीय श्री PSI प्रवीणजी कदम साहेब व सन्माननीय श्री शिवराम पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने होत आहे. SKMB ट्रॉफीमध्ये मंगेशजी बेलोसे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल.